श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही, हा तुमच्या जीवनाचा मार्ग बदलणारा संदेश आहे. आज स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणाशी संवाद साधत आहेत. म्हणून या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी, आज जो हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनातील अंधार दूर करा, त्याच्या मनातील भीती दूर करा, त्याच्या हृदयात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करा. ज्याच्या डोळ्यांत अश्रू आहेत त्याला धीर द्या, ज्याचे मन तुटले आहे त्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती द्या. ज्याच्या घरी दुःख आहे त्या घरात आनंदाचा प्रकाश पसरवा. जीवनामध्ये प्रत्येकाला कधीतरी असे वाटते की माझ्यासोबतच असे का घडते, इतर लोक आनंदात दिसतात आणि आपण मात्र संकटांनी वेढलेले असतो. मेहनत करतो, प्रामाणिकपणे जगतो, कुणाचे वाईट करत नाही, तरीही जीवनात दुःख, अपयश, अपमान आणि संघर्ष येतात. अशा वेळी मन खचते, आत्मविश्वास कमी होतो आणि जगण्याची इच्छाही कमी होऊ लागते. पण बाळांनो, याच क्षणी स्वामी समर्थ म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त एक ओळ नाही, हा प्रत्येक भक्ताला दिलेला जीवनाचा आधार आहे. ज्याने या एका वाक्यावर विश्वास ठेवला त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकले नाही. स्वतःच्या दमावर जगायला शिका, पण त्या दमामागे स्वामींची कृपा आहे हे कधीही विसरू नका. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या आधारावर जगू इच्छितात. कुणीतरी मदत करेल, कुणीतरी हात देईल, कुणीतरी आपल्यासाठी सर्व काही करेल अशी अपेक्षा ठेवतात. पण अपेक्षा जितकी वाढते तितके दुःखही वाढते. कारण जग बदलते, माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, परंतु एकच गोष्ट कधीही बदलत नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. बाळांनो, जगात प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे. प्रत्येकाच्या खांद्यावर स्वतःचे दुःख आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कुणीतरी आपल्याला उचलून धरेल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. स्वामी आपल्याला शिकवतात की संकटातून पळून जायचे नाही, तर संकटाला सामोरे जायचे. दुःखापासून लपायचे नाही, तर श्रद्धेने त्यावर विजय मिळवायचा. जीवनामध्ये जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा निराश होऊ नका, कारण त्यावेळी स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात. आपण माणसांचा आधार शोधत असतो, पण स्वामी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देत असतात. जो भक्त प्रत्येक वेळी फक्त तक्रार करतो त्याला दुःखच दिसते, पण जो भक्त प्रत्येक संकटामध्ये स्वामींची योजना शोधतो त्याला प्रत्येक संकटामध्ये आशीर्वाद दिसू लागतो. बाळांनो, लक्षात ठेवा, दगडावर चिन्नीचे हजारो घाव बसल्याशिवाय सुंदर मूर्ती तयार होत नाही. सोने अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही. बीज जमिनीत गाडल्याशिवाय वृक्ष होत नाही. तसेच भक्तालाही जीवनातील संघर्षातून जावे लागते, कारण स्वामी समर्थांना आपल्या प्रत्येक भक्ताला मजबूत बनवायचे असते. आज अनेक जण म्हणतात, माझ्याकडे काहीच नाही, पण स्वामी म्हणतात, तुझ्याकडे श्रद्धा आहे का, विश्वास आहे का, प्रामाणिकपणा आहे का, मेहनत करण्याची तयारी आहे का. कारण ज्याच्याकडे हे 4 गुण आहेत त्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाचे नशीब, प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. झाडावरील प्रत्येक फळ एकाच दिवशी पिकत नाही. काही लवकर पिकतात, काही उशिरा, पण योग्य वेळ आल्यावर प्रत्येक फळ गोडच लागते. तसेच तुमचे जीवनही आहे. जर आज तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल तर समजा की स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठी तयारी करत आहेत. त्यामुळे हार मानू नका. रडू शकता पण थांबू नका. थकू शकता पण मागे फिरू नका, कारण तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांची अदृश्य कृपा चालत असते. स्वामी समर्थांचा खरा भक्त तोच जो परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास कधीही सोडत नाही. कारण विश्वास हीच खरी शक्ती आहे आणि श्रद्धा हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की स्वतःच्या दमावर जगायला शिका. पण बाळांनो, याचा अर्थ अहंकाराने जगणे असा अजिबात नाही. स्वतःच्या दमावर जगणे म्हणजे देवाला विसरणे नव्हे, तर देवाने दिलेल्या शक्तीवर विश्वास ठेवणे होय. स्वामी समर्थ कधीच असे सांगत नाहीत की माझ्याशिवाय काहीही करू नका. उलट ते सांगतात, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालायचे तुलाच आहे.
ज्याप्रमाणे आई आपल्या लहान बाळाचा हात धरून चालायला शिकवते, पण प्रत्येक पाऊल ती स्वतः टाकत नाही, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ आपल्या भक्ताला धैर्य देतात, शक्ती देतात, योग्य मार्ग दाखवतात, पण कर्म करण्याची जबाबदारी भक्ताचीच असते. कारण कर्माशिवाय कृपा पूर्ण होत नाही. बाळांनो, आज अनेक लोक स्वतःच्या अपयशासाठी परिस्थितीला दोष देतात. कोणी नशिबाला दोष देतो, कोणी ग्रहांना, कोणी समाजाला, तर कोणी आपल्या नातेवाईकांना. पण स्वामी समर्थ विचारतात, तू स्वतःसाठी काय केलेस? हा प्रश्न प्रत्येक भक्ताने स्वतःला विचारला पाहिजे. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो, त्याच दिवशी त्याच्या यशाची सुरुवात होते. कारण चूक मान्य करणारा माणूस बदलतो आणि बदलणारा माणूसच पुढे जातो. हट्टी माणूस जागच्या जागी राहतो, पण नम्र माणूस आयुष्यभर शिकत राहतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आधारावर उभा राहिलेला माणूस आधार निघून गेला की पडतो, पण स्वामींच्या नामावर आणि स्वतःच्या कष्टावर उभा राहिलेला भक्त कधीही कोसळत नाही. कारण त्याचा पाया श्रद्धेचा असतो. आज अनेकांना झटपट यश हवे आहे, मेहनत कमी आणि फळ मोठे हवे आहे, पण निसर्गाचा नियम वेगळाच आहे. बी पेरल्याबरोबर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो, वादळे सहन करावी लागतात. तेव्हाच एक दिवस ते विशाल वृक्ष बनते. तसेच भक्ताचे जीवन आहे. आज तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत असाल आणि तरीही यश मिळत नसेल, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहेत. परीक्षा ही शिक्षा नसते, तर पात्रतेची ओळख असते. जो परीक्षेत टिकतो, तोच पुढे मोठा होतो. कधी कधी स्वामी आपल्या जीवनातून काही माणसे दूर करतात. त्यावेळी आपल्याला वाटते की आपले सर्व काही संपले, पण नंतर समजते की जी माणसे गेली ती आपल्या प्रगतीच्या आड येत होती. म्हणून प्रत्येक घटनेमागे स्वामींची कृपा असते, जरी त्या क्षणी ती आपल्याला दिसत नसली तरी. काही वेळा अपमान होतो, आपल्यावर खोटे आरोप होतात, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. अशा वेळी मन खूप दुःखी होते. पण बाळांनो, स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या चांगुलपणाचा हिशोब मी ठेवला आहे. जग विसरेल, पण मी विसरणार नाही. म्हणूनच चांगले कर्म करत राहा. कारण फळ देणारा समाज नाही, तर परमेश्वर आहे. लोकांच्या टाळ्या काही दिवस मिळतात, पण स्वामींचा आशीर्वाद संपूर्ण आयुष्यभर साथ देतो. तुमच्याकडे पैसा कमी असेल तरी चालेल, पण आत्मविश्वास कमी असू देऊ नका. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण आत्मविश्वास हरवला तर माणूस जिवंत असूनही पराभूत होतो. स्वामी समर्थांचा प्रत्येक भक्त हा सिंहासारखा धैर्यवान असावा. संकट आले की घाबरायचे नाही, दुःख आले की रडायचे नाही असे नाही, पण रडून उठून पुन्हा लढायचे. कारण प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी अर्पण झाला तर तो शक्तीत बदलतो. लक्षात ठेवा, पर्वतासारखे संकट आले तरी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश त्याला आव्हान देतो. त्याचप्रमाणे स्वामींचे नाम तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ठेवते. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणावर अवलंबून राहणार नाही. मी माझे कर्म प्रामाणिकपणे करीन. स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवीन. संकटे आली तरी मागे हटणार नाही. कारण माझ्या प्रत्येक पावलामागे स्वामी समर्थांची कृपा आहे. ज्या घरामध्ये मेहनत, प्रामाणिकपणा, समाधान आणि स्वामींचे नामस्मरण असते, त्या घरातून सुख काही काळासाठी दूर जाऊ शकते, पण कायमचे कधीच निघून जात नाही. स्वामी योग्य वेळ येताच त्या घरात आनंद, समाधान आणि भरभराट पुन्हा आणतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर अखंड विश्वास ठेवा. जीवनामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्या कष्टाचे फळ दुसऱ्याला मिळते आणि आपल्याच वाट्याला अपमान, निराशा आणि एकटेपणा येतो. त्यावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतका प्रामाणिक असूनही माझ्यासोबत असे का घडते? परंतु याच ठिकाणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. कारण जोपर्यंत सर्व काही मनासारखे चालते, तोपर्यंत देवावर विश्वास ठेवणे सोपे असते. पण परिस्थिती प्रतिकूल असताना देखील स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे. स्वामी समर्थ सांगतात की जीवनातील प्रत्येक घटना काहीतरी शिकवण्यासाठी घडते.
कोणतीही वेदना व्यर्थ नसते, कोणतेही अपयश निरर्थक नसते आणि कोणताही संघर्ष कायमचा नसतो. प्रत्येक अनुभव माणसाला अधिक परिपक्व, अधिक मजबूत आणि अधिक संयमी बनवत असतो. म्हणून दुःखाला शाप समजू नका, ते तुमच्या आयुष्याला दिशा देणारे वरदान असू शकते. अनेक जण दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःची तुलना करतात. दुसऱ्यांकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, मोठे घर आहे, गाडी आहे, म्हणून स्वतःचे आयुष्य अपूर्ण वाटू लागते. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा आहे. देवाने प्रत्येकासाठी वेगळी वेळ, वेगळी परीक्षा आणि वेगळे यश निश्चित केले आहे. म्हणून दुसऱ्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करू नका. तुमची वाट स्वामींनी तुमच्यासाठीच निर्माण केली आहे. जीवनात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, तर समाधान आहे. ज्याच्या मनात समाधान आहे तो माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. आणि ज्याच्याकडे कितीही पैसा असला तरी मनात असंतोष आहे, तो नेहमीच गरीब राहतो. म्हणून जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी घेऊन येते. काल जे झाले ते बदलता येणार नाही, पण आज जे कराल त्यावर उद्याचे भविष्य अवलंबून आहे. म्हणून भूतकाळाच्या दुःखात अडकून राहू नका. चुका झाल्या असतील तर त्यातून शिका, पण त्याच चुकांचे ओझे आयुष्यभर वाहू नका. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला भूतकाळात अडकून राहायला शिकवत नाहीत. ते नेहमी पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात. जीवनात संकटे आली की अनेक लोक स्वामींची आठवण काढतात, पण संकट संपले की नामस्मरण विसरतात. खरी भक्ती अशी नसते. सुखात आणि दुःखात, यशात आणि अपयशात, लाभात आणि हानीत, प्रत्येक क्षणी स्वामींचे स्मरण करणारा भक्तच त्यांच्या कृपेचा खरा अधिकारी ठरतो. कधीकधी असेही वाटते की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. कित्येक दिवस, कित्येक महिने, कधी कित्येक वर्षे एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना केली तरी ती पूर्ण होत नाही. पण हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. कारण आपण मागतो ते आपल्याला हवे असते, पण स्वामी देतात ते आपल्यासाठी योग्य असते. जीवनात संयमाला खूप मोठे स्थान आहे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे आहे. पण निसर्गाचा नियम घाईचा नाही. सूर्य रोज योग्य वेळी उगवतो. ऋतू योग्य वेळी बदलतात. नदी आपला प्रवास शांतपणे करत समुद्रापर्यंत पोहोचते. तसेच यशालाही वेळ लागतो. जो संयम राखतो तोच शेवटी यशस्वी होतो. दुसऱ्यांनी आपल्याशी कसे वागावे याची अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः कसे वागतो याकडे अधिक लक्ष द्या. कारण आपल्या हातात फक्त आपले कर्म आहे. दुसऱ्यांचे वर्तन बदलणे आपल्या हातात नाही. पण आपला स्वभाव, आपली विचारसरणी आणि आपली कृती बदलणे पूर्णपणे आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात, तेव्हा अशक्य वाटणारे कार्यही शक्य होऊ लागते. भीतीचे रूपांतर धैर्यात होते. निराशेचे रूपांतर आशेमध्ये होते. अश्रूंचे रूपांतर हसण्यात होते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून करा. लक्षात ठेवा, जग तुम्हाला तुमच्या यशामुळे ओळखेल, पण स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या मनामुळे ओळखतात. म्हणून मन शुद्ध ठेवा, विचार पवित्र ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि श्रद्धा अखंड ठेवा. ज्या हृदयामध्ये विश्वासाचा दिवा अखंड तेवत राहतो, त्या जीवनात अंधार कायमचा टिकू शकत नाही. मनुष्याच्या आयुष्यात सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. मन जिंकले तर जग जिंकले, आणि मन हरले तर सर्व काही हरल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी मनाला योग्य दिशा देण्याचा संदेश देतात. मनामध्ये जर सतत नकारात्मक विचार भरले, तर सुख देखील दुःखासारखे वाटू लागते. पण मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि समाधान भरले, तर कठीण प्रसंगातही जगण्याची उमेद निर्माण होते. आजचा माणूस बाहेरून खूप हसताना दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. चेहऱ्यावर आनंदाचे हास्य असते, पण हृदयामध्ये वेदनेचा डोंगर दडलेला असतो. कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्याची लढाई शांतपणे लढत असतो. अशा वेळी जर मनाला स्वामींच्या नामाचा आधार मिळाला, तर तीच वेदना शक्तीत बदलते. नामस्मरण हे फक्त शब्दांचे उच्चारण नाही, ते मनाला स्थिर करणारे, आत्म्याला बळ देणारे आणि जीवनाला दिशा देणारे अमृत आहे. जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो, तेव्हा रागाने पेटून उठण्यापेक्षा शांत राहण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा.
शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नाही, उलट स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हीच खरी ताकद आहे. ज्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येते त्याला जगातील कोणतीही परिस्थिती पराभूत करू शकत नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे घडेलच असे नाही. काही स्वप्ने पूर्ण होतील, काही अपूर्ण राहतील. काही माणसे आयुष्यभर साथ देतील तर काही अर्ध्या वाटेत सोडून जातील. काही नाती शेवटपर्यंत टिकतील तर काही काळाच्या ओघात तुटतील. पण या प्रत्येक अनुभवातून एक गोष्ट नक्की मिळते, ती म्हणजे जीवनाचे ज्ञान. आणि हे ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवते. कधीही आपल्या चांगुलपणाचा त्याग करू नका. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, काही तुमची किंमत करणार नाहीत, काही तुमच्यावर टीका करतील. पण म्हणून स्वतःचा स्वभाव बदलू नका. फुलाचा सुगंध सर्वांसाठी सारखाच असतो, त्याचप्रमाणे चांगुलपणा हा दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून नसावा, तो आपल्या संस्कारांचा भाग असावा. अनेकदा असे घडते की आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो, पण शेवटच्या क्षणी यश हातातून निसते. त्या क्षणी मन खूप दुःखी होते. पण अपयश म्हणजे शेवट नसतो, तो अधिक चांगल्या सुरुवातीचा पाया असतो. ज्या माणसाने अपयश स्वीकारले त्यालाच यशाचे खरे मूल्य समजते. म्हणून पडल्यावर स्वतःला दोष देऊ नका. पुन्हा उभे राहा, पुन्हा प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणाऱ्यालाच स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. कधीही स्वतःला कमी समजू नका. देवाने प्रत्येक माणसामध्ये एखादी तरी विलक्षण क्षमता ठेवलेली असते. काहींना ती लवकर सापडते, काहींना उशिरा सापडते, पण जो शोध घेत राहतो त्याला ती नक्की सापडते. म्हणून आपल्या गुणांवर विश्वास ठेवा. इतरांप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाकडे एक शिक्षक म्हणून पहा, कारण संकटे आपल्याला संयम शिकवतात, अपयश मेहनत शिकवते, अपमान नम्रता शिकवतो आणि प्रतीक्षा विश्वास शिकवते. ही शिकवण ज्या व्यक्तीने स्वीकारली त्याच्या जीवनात कोणतीही परिस्थिती कायमची अडथळा बनत नाही. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा काही क्षण शांत बसा, डोळे मिटा, स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप मनात उभे करा आणि मनापासून फक्त एवढेच म्हणा, स्वामी, माझे मन तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य विचार द्या, योग्य मार्ग दाखवा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. अशी प्रार्थना मनापासून केली तर अंतर्मनात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जग तुम्हाला कधी स्वीकारेल, कधी नाकारेल. लोक कधी तुमची स्तुती करतील, कधी टीका करतील, पण स्वामी समर्थ तुमच्याकडे तुमच्या अंतःकरणातून पाहतात. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी जगू नका. सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेच्या मार्गावर चालत राहा. योग्य वेळ आली की स्वामी स्वतः तुमच्या जीवनात असा प्रकाश निर्माण करतील की आजचे अश्रू उद्याच्या आनंदात बदलतील आणि आजचा संघर्ष उद्याच्या यशाची प्रेरणादायी कथा बनेल. जीवनात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याला कमी लेखणे. अनेक लोक स्वतःकडे जे आहे त्याची किंमत न करता दुसऱ्याकडे जे आहे त्याचीच सतत इच्छा करत राहतात. याच इच्छेमुळे मन अस्थिर होते, समाधान हरवते आणि आनंद हातातून निसटतो. स्वामी समर्थ सांगतात की परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही विशेष गुण दिले आहेत. कोणी बुद्धीने श्रीमंत असतो, कोणी कष्टाने, कोणी प्रेमाने, तर कोणी सेवाभावाने. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचे सौंदर्य ओळखायला शिका. कारण तुलना ही दुःखाची सुरुवात आहे, तर कृतज्ञता ही आनंदाची सुरुवात आहे. माणूस जेव्हा स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा त्याला जगाची भीती वाटत नाही. कारण त्याला समजते की माझे सामर्थ्य बाहेर नाही, ते माझ्या अंतःकरणात आहे. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला याच अंतःशक्तीची जाणीव करून देतात. ते म्हणतात, संकट कितीही मोठे असले तरी तुझ्या श्रद्धेपेक्षा मोठे नाही. दुःख कितीही खोल असले तरी माझ्या कृपेइतके खोल नाही. म्हणून प्रत्येक संकटाकडे पाहताना भीतीने नाही तर विश्वासाने पहा. अनेक वेळा असे घडते की आयुष्यभर ज्यांच्यासाठी आपण सर्व काही केले तेच लोक आपल्याला विसरून जातात. ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केले तेच लोक आपल्या भावनांची किंमत करत नाहीत. त्या क्षणी मन तुटते. परंतु याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जगाकडून अपेक्षा केली की दुःख निश्चित आहे, पण स्वामी समर्थांकडून विश्वास ठेवला की समाधान निश्चित आहे.
कारण माणूस विसरू शकतो पण परमेश्वर कधीच विसरत नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक त्याग, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक चांगले कर्म त्यांच्या दृष्टीआड कधीच जात नाही. जीवनामध्ये शांतता मिळवायची असेल तर 2 गोष्टी सोडाव्या लागतात, भूतकाळाबद्दलचा पश्चात्ताप आणि भविष्याबद्दलची अतिचिंता. काल जे घडले ते बदलता येणार नाही आणि उद्या काय होईल हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे तो फक्त आजचा दिवस. आज केलेले कर्मच उद्याचे भविष्य घडवते. म्हणून आजचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवा. प्रत्येक सकाळ स्वामींचे स्मरण करून सुरू करा आणि प्रत्येक रात्र कृतज्ञतेने संपवा. दिवसात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःला आठवण करून द्या की हा दिवसही निघून जाईल आणि नवीन पहाट पुन्हा उगवेल. स्वामी समर्थांच्या जीवनातून एक मोठा संदेश मिळतो. अहंकार माणसाला खाली आणतो तर नम्रता उंचीवर घेऊन जाते. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, रिकामे झाड मात्र ताठ उभे राहते. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे ज्ञान, संस्कार आणि भक्ती असते तो माणूस अधिक नम्र असतो. म्हणून यश आले की गर्व करू नका, पैसा आला की दुसऱ्याला कमी समजू नका आणि मान सन्मान मिळाला की स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू नका. कारण काळ एका क्षणात सर्व काही बदलू शकतो, पण नम्रतेने जगणारा माणूस प्रत्येक परिस्थितीत आदर मिळवतो. काही लोक सतत म्हणतात माझ्या नशिबातच दुःख आहे, पण स्वामी समर्थ विचारतात तू प्रयत्न पूर्ण केलेस का? तू विश्वास ठेवला का? तू हार न मानता पुन्हा उभा राहिलास का? कारण नशिबापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सातत्य. एक दिवस केलेली मेहनत आयुष्य बदलत नाही, पण रोज केलेला प्रामाणिक प्रयत्न आयुष्याचे रूपांतर करतो. नदी एका दिवसात डोंगर फोडत नाही, पण सतत वाहणारे पाणी कठीण खडकालाही झुकवते. म्हणून प्रयत्न कधीच थांबवू नका. मनामध्ये जर भीती असेल तर निर्णय चुकीचे होतात, पण मनामध्ये श्रद्धा असेल तर कठीण निर्णय घेण्याची हिंमत मिळते. म्हणून भीतीला वाढवू नका, भीतीला सामोरे जा. प्रत्येक वेळी स्वतःला सांगा माझ्या सोबत स्वामी समर्थ आहेत. ही भावना मनामध्ये रुजली की आत्मविश्वास आपोआप वाढू लागतो. मग परिस्थिती बदलण्यापूर्वी माणूस स्वतः बदलतो आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलू लागते. कधी कधी परमेश्वर आपल्या आयुष्यातील काही दारे बंद करतो. त्यावेळी आपण रडतो, नाराज होतो आणि विचार करतो की माझ्याबरोबरच असे का झाले. पण नंतर जेव्हा काळ पुढे जातो तेव्हा समजते की बंद झालेले दार आपल्या हितासाठीच होते. कारण त्या दारामागे दुःख होते आणि पुढे उघडणाऱ्या दारामागे आनंद आपली वाट पाहत होता. म्हणून प्रत्येक बंद झालेल्या संधीमागेही स्वामींची योजना असते. विश्वास ठेवा, जे निघून गेले ते कदाचित तुमच्यासाठी नव्हते आणि जे तुमच्यासाठी आहे ते योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही मिळू शकत नाही. जीवनाचा खरा विजय हा दुसऱ्याला हरवण्यात नाही, तर स्वतःच्या वाईट सवयींवर विजय मिळवण्यात आहे. रागावर विजय मिळवा, लोभावर विजय मिळवा, मत्सरावर विजय मिळवा, आळशीपणावर विजय मिळवा. कारण बाहेरचा शत्रू दिसतो पण आतला शत्रू अदृश्य असतो आणि हा अदृश्य शत्रूच माणसाचे सर्वात जास्त नुकसान करतो. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे नव्हे, तर स्वतःच्या स्वभावात चांगला बदल घडवून आणणे हीच खरी भक्ती आहे. म्हणून आज एक निश्चय करा, परिस्थिती कितीही कठीण आली तरी मी खचणार नाही. लोकांनी साथ सोडली तरी मी माझा विश्वास सोडणार नाही. अपयश आले तरी प्रयत्न थांबवणार नाही. दुःख आले तरी नामस्मरण सोडणार नाही. कारण माझ्या जीवनाचा खरा आधार माणसे नाहीत, तर श्री स्वामी समर्थांचे चरण आहेत. त्यांच्या कृपेवर ज्याने पूर्ण विश्वास ठेवला त्याच्या जीवनातील काळोखी रात्र एक दिवस नक्कीच उजाडते. संघर्ष कायमचा राहत नाही, पण श्रद्धेने लढलेला संघर्ष माणसाला अशी उंची देतो की त्याचे जीवन इतरांसाठी प्रेरणा बनते. जीवनाचा प्रवास हा कधीही सरळ रेषेत चालत नाही. कधी सुखाची फुले पायाखाली येतात तर कधी दुःखाचे काटे टोचतात. कधी यशाचे शिखर दिसते तर कधी अपयशाची खोल दरी समोर उभी राहते. पण या सर्व प्रवासामध्ये एक गोष्ट जर कायम साथ देत असेल तर ती म्हणजे परमेश्वरावरील विश्वास. ज्या हृदयामध्ये श्रद्धेचा दीप अखंड तेवत असतो त्या हृदयाला कोणताही अंधार कायमचा व्यापू शकत नाही. म्हणून जीवनात कितीही संकटे आली तरी स्वामी समर्थांचे नाम कधीही सोडू नका. कारण नावेमध्ये बसलेला नावाडी जसा प्रचंड लाटांमधूनही किनारा गाठतो,
त्याचप्रमाणे स्वामींचे नाम आपल्या जीवनाच्या प्रत्येक वादळातून सुरक्षित बाहेर काढते. काही वेळा आपल्या मनात असा विचार येतो की मी इतकी वर्षे प्रार्थना केली, इतकी सेवा केली, इतके नामस्मरण केले, तरी माझ्या जीवनात दुःख का आहे? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो. परंतु हे लक्षात घ्या की भक्ती म्हणजे व्यवहार नाही. भक्ती म्हणजे सौदा नाही की इतके नाम घेतले म्हणून लगेच फळ मिळालेच पाहिजे. भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण. भक्ती म्हणजे विश्वास. भक्ती म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी परमेश्वर माझ्यासाठी जे करील ते माझ्या हिताचेच असेल, अशी अढळ भावना. ही भावना ज्याच्या मनामध्ये निर्माण होते, त्याच्या जीवनामध्ये दुःख असले तरी निराशा राहत नाही. जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू बाहेरचा नसतो, तर मनामध्ये निर्माण होणारी निराशा असते. निराशा माणसाची शक्ती हिरावून घेते, आत्मविश्वास संपवते, आशेचा दिवा विझवते. म्हणून निराशेला कधीही मनामध्ये कायमचे स्थान देऊ नका. अंधार कितीही दाट असला तरी पहाट उगवतेच. पावसाचे ढग कितीही काळ आकाश व्यापून राहिले तरी एक दिवस सूर्य पुन्हा चमकतोच. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी त्याचा शेवट निश्चित असतो. म्हणून कठीण काळात स्वतःला एवढेच सांगा, हा काळ कायमचा नाही. स्वामी समर्थ माझी परीक्षा घेत आहेत आणि या परीक्षेनंतर माझ्या जीवनामध्ये नवीन प्रकाश येणार आहे. जीवनामध्ये अनेक वेळा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवतो, तिच्यासाठी सर्व काही करतो, पण त्याच व्यक्तीकडून विश्वासघात होतो. त्यावेळी मन इतके दुखावते की पुन्हा कोणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विश्वासघात हा तुम्हाला माणसांची ओळख करून देण्यासाठी येतो. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक शहाणे बनवते. प्रत्येक अपमान तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. म्हणून जे गेले त्याबद्दल रडत बसू नका, कारण जे तुमचे खरे आहे ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि जे निघून गेले ते कदाचित तुमच्या जीवनात कायम राहण्यासाठी आलेलेच नव्हते. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला कर्म करण्याची प्रेरणा देतात. फक्त इच्छा करून काही मिळत नाही. फक्त प्रार्थना करूनही काही मिळत नाही. प्रार्थनेसोबत प्रयत्न आणि प्रयत्नासोबत सातत्य आवश्यक असते. शेतकरी रोज शेतामध्ये मेहनत करतो, पाणी देतो, तण काढतो, संयम ठेवतो, म्हणून त्याला पीक मिळते. जर त्याने फक्त देवाला प्रार्थना केली आणि शेतामध्ये कामच केले नाही, तर पीक कसे येणार? त्याचप्रमाणे जीवनामध्येही स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी कर्माची जोड आवश्यक आहे. कर्माशिवाय कृपा अपूर्ण आहे आणि कृपेशिवाय कर्म निर्जीव आहे. जीवनामध्ये कधीही दुसऱ्याचा मार्ग अडवू नका. दुसऱ्याच्या यशामुळे दुःखी होऊ नका. दुसऱ्याचे चांगले झाले की मनापासून आनंद व्यक्त करा, कारण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर आनंदाचे नवीन दरवाजे उघडतो. मत्सर मनाला जाळतो, पण प्रेम मनाला फुलवते. द्वेष मनाला अशांत करतो, पण क्षमा मनाला शांत करते. म्हणून क्षमा करण्याची सवय लावा. क्षमा म्हणजे पराभव नाही, क्षमा म्हणजे अंतःकरणाची महानता. जीवनामध्ये कितीही मोठे व्हा, पण आपल्या संस्कारांना विसरू नका. आई वडिलांचा आदर करा, गुरूंचा सन्मान करा, गरजूंची मदत करा. आपल्या यशामध्ये इतरांचाही वाटा असतो, हे कधी विसरू नका. जो माणूस मुळांना विसरतो त्याचे झाड जास्त काळ हिरवे राहत नाही. म्हणून नम्रता हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा दागिना असू द्या. दररोज काही क्षण स्वतःसाठी काढा. शांत बसा, स्वामी समर्थांचे नाम घ्या. स्वतःच्या मनाला विचारा, आज मी कोणाचे मन दुखावले का? आज मी कोणाला मदत केली का? आज माझ्या कृतींमुळे कोणाला आनंद मिळाला का? असे आत्मपरीक्षण करणारा माणूस दिवसेंदिवस अधिक चांगला बनत जातो. भक्ती म्हणजे केवळ देवळात जाऊन नमस्कार करणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या स्वभावात दिव्यता आणणे, आपल्या वागण्यात करुणा आणणे आणि आपल्या शब्दांमध्ये प्रेम आणणे. आज जर तुमच्या जीवनामध्ये संघर्ष सुरू असेल तर निराश होऊ नका. कदाचित हा संघर्षच तुम्हाला त्या उंचीपर्यंत घेऊन जाणार आहे, जिथे पोहोचण्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणून प्रत्येक दिवस नवीन आशेने जगा. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस स्वामी समर्थांनी मला दिलेली एक नवीन संधी आहे. मी हा दिवस रडण्यात घालवणार नाही, तर श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि सत्कर्मांनी भरून टाकणार आहे. कारण ज्याच्या जीवनात श्रद्धा असते त्याच्या वाटेवर कितीही अडथळे आले तरी शेवटी विजय त्याचाच होतो.
जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, परिस्थिती कधीही कायमस्वरूपी राहत नाही. सुख आले तर तेही कायम राहत नाही आणि दुःख आले तरी तेही कायम राहत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून सुखात अहंकार करू नका आणि दुःखात स्वतःला संपल्यासारखे समजू नका. कारण काळ प्रत्येकाला एक नवीन संधी देत असतो. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवणारा भक्त या बदलाला घाबरत नाही. तो प्रत्येक परिस्थितीला नम्रतेने स्वीकारतो आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकत पुढे जातो. अनेक वेळा असे घडते की आपण एखाद्या दारावर सतत टकटक करत राहतो, पण ते दार उघडत नाही. त्यावेळी आपण दुःखी होतो, निराश होतो आणि देवालाच प्रश्न विचारतो. परंतु काही काळानंतर जेव्हा दुसरे एखादे दार उघडते आणि त्यातून आयुष्याला नवीन दिशा मिळते, तेव्हा लक्षात येते की पहिले दार बंद होणे हीच खरी कृपा होती. कारण परमेश्वर आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही ते पाहत असतो. आपण वर्तमान पाहतो, पण स्वामी समर्थ भविष्य पाहतात. म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या कल्याणाचा विचार दडलेला असतो. कधी कधी जीवनामध्ये एकटेपणा इतका वाढतो की आजूबाजूला अनेक माणसे असूनही मनाला आधार मिळत नाही. आपल्या वेदना कोणाला सांगाव्यात हेच समजत नाही. त्यावेळी शांतपणे स्वामी समर्थांच्या चरणी बसा. मन मोकळे करा. अश्रूंना अडवू नका. कारण भक्ताचे अश्रू स्वामींच्या चरणी पोहोचायला शब्दांची गरज नसते. मनातून निघालेली हाक त्यांच्या चरणापर्यंत पोहोचते. जे दुःख आपण जगाला सांगू शकत नाही, ते स्वामी समर्थ एका क्षणात समजून घेतात. म्हणून संकटाच्या वेळी माणसांचा आधार शोधण्यापूर्वी स्वामींचा आधार घ्या. ते कधीच निराश करत नाहीत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणूस कायमचा असतोच असे नाही. काही जण आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, काही धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी येतात. म्हणून कोणी सोडून गेले म्हणून स्वतःचे आयुष्य थांबवू नका. जो निघून गेला त्याला प्रेमाने निरोप द्या आणि पुढे चालत राहा. नदी जर प्रत्येक दगडाजवळ थांबली असती तर ती कधीच समुद्रापर्यंत पोहोचली नसती. त्याचप्रमाणे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी काही आठवणी मागे सोडाव्याच लागतात. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की दुसऱ्याला दोष देण्यात आयुष्य वाया घालवू नका. दुसऱ्याच्या चुका मोजण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावामध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेकदा अपयशी ठरतो, पण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न नेहमी यशस्वी होतो. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या दोषांकडे प्रामाणिकपणे पाहू लागतो, त्या दिवशी त्याच्या आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात होते. राग हा क्षणिक असतो, पण त्यातून उच्चारलेले शब्द अनेक वर्षे जखम देत राहतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. कठोर सत्य बोलायचे असेल तरी ते प्रेमाने बोला. कारण प्रेमाने सांगितलेला उपदेश मनापर्यंत पोहोचतो, तर रागाने बोललेले सत्यही अपमानासारखे वाटते. स्वामी समर्थांच्या भक्ताची वाणी ही नेहमी मधुर, संयमी आणि सत्य असली पाहिजे. ज्या घरामध्ये प्रेमाने संवाद होतो, त्या घरात सुख आपोआप नांदते. कष्टाला पर्याय नाही. प्रार्थना तुम्हाला शक्ती देते, पण कष्ट तुम्हाला यश देतात. श्रद्धा तुम्हाला दिशा देते, पण सातत्य तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते. म्हणून फक्त स्वप्ने पाहू नका, त्या स्वप्नांसाठी रोज घाम गाळा. कारण स्वामी समर्थ अशा भक्तावर प्रसन्न होतात, जो हात जोडण्याबरोबरच हाताने कर्मही करतो. रिकाम्या इच्छा पूर्ण होत नाहीत, पण प्रामाणिक प्रयत्नांना कृपेची जोड मिळाली की अशक्य वाटणारे कार्यही सहज घडून येते. एक गोष्ट नेहमी मनामध्ये कोरून ठेवा, आज तुमची परिस्थिती काहीही असो, ती तुमची अंतिम ओळख नाही. तुमची ओळख तुमची श्रद्धा आहे, तुमचे कर्म आहे, तुमचा स्वभाव आहे आणि तुमचा विश्वास आहे. गरीब असाल तरी मनाने श्रीमंत राहा. संकटात असाल तरी आशावादी राहा. अपयश आले तरी पुन्हा उभे राहण्याची तयारी ठेवा. कारण जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी नवीन संधी राखून ठेवली आहे. कधीही असे म्हणू नका की माझे आयुष्य संपले. कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला संपल्याचे समजता, त्या क्षणीच आशेचे दार बंद होते. पण ज्या क्षणी तुम्ही म्हणता, स्वामी माझा हात धरा, मी पुन्हा प्रयत्न करतो, त्या क्षणी कृपेचा प्रवाह सुरू होतो. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, श्रद्धा म्हणजे अंधारामध्येही प्रकाश येईल या विश्वासाने चालत राहणे. आजचा हा संदेश मनामध्ये कायमचा जपून ठेवा. परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागू शकतो, पण मन बदलण्यासाठी फक्त एक क्षण पुरेसा असतो.
आणि ज्या क्षणी मनामध्ये स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास जागृत होतो, त्या क्षणापासून आयुष्याचा प्रत्येक संघर्ष साधना बनतो, प्रत्येक अश्रू प्रार्थना बनतो, प्रत्येक अपयश अनुभव बनतो आणि प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने पडू लागते. जीवनामध्ये एक असा क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतो, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. चारही बाजूंनी अडचणींचे डोंगर उभे राहतात. मनामध्ये प्रश्नांची गर्दी होते. आता पुढे काय? माझे कोण? माझ्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतात का? असे अनेक प्रश्न मनाला अस्वस्थ करतात. पण याच क्षणी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. कारण अंधार जास्त गडद होतो तेव्हाच पहाट अगदी जवळ आलेली असते. परमेश्वर कधीच आपल्या भक्ताला अर्ध्या वाटेवर सोडत नाही. तो कधी परीक्षा घेतो, कधी संयम शिकवतो, कधी योग्य वेळेची वाट पाहायला लावतो, पण शेवटी भक्ताचा हात धरून त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो. मनुष्याला सर्वात जास्त त्रास परिस्थितीमुळे होत नाही, तर त्या परिस्थितीबद्दल तो जे विचार करतो त्यामुळे होतो. दोन व्यक्ती एकाच संकटातून जातात. एक जण पूर्णपणे खचून जातो, तर दुसरा त्याच संकटातून शिकतो आणि अधिक मजबूत बनतो. फरक परिस्थितीचा नसतो, तर विचारांचा असतो. म्हणून आपल्या विचारांवर पहारा ठेवायला शिका. ज्या मनामध्ये सतत तक्रारी असतात, त्या मनामध्ये आनंद टिकत नाही. पण ज्या मनामध्ये कृतज्ञता असते, त्या मनामध्ये संकटातही समाधान निर्माण होते. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते, जिथे आपल्या जवळ पैसा नसतो, साथ देणारी माणसे नसतात, भविष्य स्पष्ट दिसत नसते आणि मनामध्ये फक्त अनिश्चितता असते. अशा वेळी अनेक जण हार मानतात. पण हाच तो क्षण असतो जिथून महान प्रवास सुरू होतो. कारण जेव्हा बाहेरचे सर्व आधार निघून जातात, तेव्हा माणसाला स्वतःमधील सामर्थ्याची ओळख होऊ लागते. आणि जेव्हा त्या सामर्थ्याला स्वामी समर्थांच्या कृपेची जोड मिळते, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. जीवनामध्ये कधीही स्वतःला एकटे समजू नका. ज्या क्षणी तुम्ही मनापासून स्वामींचे नाम घेत असता, त्या क्षणी तुम्ही कधीच एकटे नसता. डोळ्यांना दिसत नसले तरी कृपेचा हात तुमच्या डोक्यावर असतो. अनेक संकटे अशी असतात जी तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच स्वामी परतवून लावतात. अनेक दुःखे अशी असतात जी तुमच्यावर येऊ शकली असती, पण त्यांच्या कृपेने ती टळून जातात. म्हणून प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहा. जे मिळाले त्याबद्दल धन्यवाद द्या आणि जे मिळाले नाही त्याबद्दलही विश्वास ठेवा की त्यामागेही काहीतरी मोठे कल्याण दडलेले आहे. दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून स्वतःचे भाग्य ठरवू नका. प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी असते. एखाद्याला यश वयाच्या 25शीत मिळते, तर एखाद्याला 50शीत. एखाद्याचे सुख लवकर येते, तर एखाद्याचे उशिरा. पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक टिकाऊ असते. म्हणून घाई करू नका, अधीर होऊ नका. झाडाला रोज मुळे वाढवावी लागतात, तेव्हा एक दिवस त्याच्या फांद्यांवर फळे लागतात. त्याचप्रमाणे तुमचे आजचे प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या यशाची मुळे आहेत. मनामध्ये द्वेष साठवू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्यासाठीही वाईट मागू नका. कारण दुसऱ्याविषयीचा द्वेष सर्वप्रथम स्वतःचे मन जाळतो. क्षमा करणे म्हणजे त्यांच्या चुकीला मान्यता देणे नव्हे, तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणे होय. स्वामी समर्थांच्या चरणी बसून मनातील राग, दुःख, अपमान आणि कटुता अर्पण करा. रिकामे झालेले मनच कृपेने भरले जाऊ शकते. लक्षात ठेवा, भक्ती ही केवळ ओठांवर नसावी, ती आचरणात दिसली पाहिजे. घरातील ज्येष्ठांचा आदर, लहानांवर प्रेम, सत्य बोलण्याची सवय, प्रामाणिक कष्ट, गरजूंची मदत, कोणाच्याही मनाला मुद्दाम दुःख न देणे, आपल्या कर्तव्याचे प्रामाणिक पालन करणे, हीच खरी स्वामी समर्थांची सेवा आहे. मंदिरात केलेला नमस्कार आणि घरात केलेला अपमान अशी भक्ती स्वामींना प्रिय नसते. ज्याच्या वागण्यात प्रेम आहे, ज्याच्या शब्दांत मृदुता आहे आणि ज्याच्या कर्मात प्रामाणिकपणा आहे, त्याच्यावर कृपेचा वर्षाव सहज होतो. आज एक संकल्प करा, कोणतीही परिस्थिती आली तरी मी माझ्या श्रद्धेपासून दूर जाणार नाही. अपयश आले तरी प्रयत्न थांबवणार नाही. लोकांनी माझी साथ सोडली तरी मी सत्याची साथ सोडणार नाही. दुःख आले तरी नामस्मरण थांबवणार नाही. कारण माझा विश्वास माणसांवर नाही, तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर आहे. आणि ज्याचा विश्वास स्वामींवर असतो, त्याच्या जीवनात उशीर होऊ शकतो, परीक्षा होऊ शकते, संघर्ष येऊ शकतो, पण पराभव कायमचा कधीच होत नाही. कधी कधी माणूस स्वतःच्या आयुष्याकडे पाहून निराश होतो.
त्याला वाटते की माझ्या वाट्याला फक्त संघर्षच आला आहे, माझ्या नशिबात आनंद नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या जीवनात काहीच बदल होत नाही. अशा वेळी मनामध्ये नकारात्मक विचार इतके वाढतात की स्वतःवरच विश्वास उरत नाही. पण हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्ताला आतून घडवत असतात. कारण जे झाड जितके उंच वाढणार असते त्याची मुळे तितकीच खोल जात असतात. तसेच ज्या भक्ताच्या जीवनात मोठे कार्य घडणार असते त्याच्या आयुष्यातील परीक्षा देखील मोठ्या असतात. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला दुःख देण्यासाठी परीक्षा घेत नाहीत. ते त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी, अधिक संयमी बनवण्यासाठी आणि अधिक श्रद्धावान बनवण्यासाठी संकटांचा सामना करायला शिकवतात. लहान मूल चालायला शिकत असताना अनेक वेळा पडते. आई प्रत्येक वेळी त्याला उचलते, पण चालायला मात्र त्यालाच शिकावे लागते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ आपल्याला प्रत्येक वेळी आधार देतात, पण जीवनाचा प्रवास आपल्यालाच करावा लागतो. म्हणून संकटांना घाबरू नका, संकटांमधून शिकण्याची तयारी ठेवा. आज अनेक लोक आनंद शोधण्यासाठी बाहेर धावत आहेत. कोणाला पैसा मिळाला की आनंद मिळेल असे वाटते, कोणाला मोठे घर झाले की समाधान मिळेल असे वाटते, कोणाला प्रसिद्धी मिळाली की आयुष्य परिपूर्ण होईल असे वाटते. पण इतिहास साक्षी आहे की पैसा असूनही अनेक लोक दुःखी आहेत, प्रसिद्धी असूनही अनेक लोक एकटे आहेत, वैभव असूनही अनेक लोक अस्वस्थ आहेत. कारण खरा आनंद बाहेर नसतो, तो मनामध्ये असतो. आणि मनाला शांतता मिळते ती फक्त श्रद्धेने, सेवाभावाने, सत्कर्माने आणि परमेश्वराच्या नामस्मरणाने. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गरिबी पैशाची नसते, ती विचारांची असते. ज्याच्या मनामध्ये आशा संपली तो खऱ्या अर्थाने गरीब झाला. पण ज्याच्या मनामध्ये श्रद्धा जिवंत आहे तो कोणत्याही परिस्थितीत श्रीमंत आहे. म्हणून परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवा. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. आज मी कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनणार आहे. आज मी कोणाचे तरी अश्रू पुसणार आहे. आज मी माझ्या स्वभावामध्ये एक चांगला गुण वाढवणार आहे. अशा छोट्या छोट्या संकल्पांमधून मोठे परिवर्तन घडत असते. जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका, परमेश्वर तुमच्या वेगावर नाही तर तुमच्या दिशेवर लक्ष ठेवतो. तुम्ही किती वेगाने चालत आहात यापेक्षा तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात का हे अधिक महत्त्वाचे आहे. काही लोक चुकीच्या मार्गाने खूप वेगाने पुढे जातात पण शेवटी त्यांना पश्चात्तापच मिळतो. तर काही लोक सत्य, प्रामाणिकपणा आणि संयमाच्या मार्गाने हळूहळू चालतात पण शेवटी त्यांचे जीवन इतरांसाठी आदर्श बनते. स्वामी समर्थांचा खरा भक्त तो नाही जो फक्त संकटात त्यांचे नाव घेतो. खरा भक्त तो आहे जो सुखामध्येही त्यांना विसरत नाही. संकटात श्रद्धा ठेवणे मोठी गोष्ट आहेच, पण सुखात नम्र राहणे त्याहून मोठी गोष्ट आहे. कारण दुःख माणसाला देवाजवळ आणते पण सुख अनेकदा देवापासून दूर नेते. म्हणून जीवनात कितीही यश मिळाले तरी प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींच्या चरणी अर्पण करा. हे सर्व तुमच्या कृपेनेच सात्विक ले अशी भावना कायम ठेवा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही परिस्थितीत जगत असाल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणाचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो पण शेवटी तोच सर्वात सुंदर ठरतो. खोटेपणा काही काळासाठी यश देऊ शकतो पण तो मनःशांती देऊ शकत नाही. कपटाने पैसा मिळू शकतो पण समाधान मिळू शकत नाही. म्हणून सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. स्वामी समर्थ सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिका. चांगल्या माणसांकडून चांगुलपणा शिका, वाईट माणसांकडून कोणत्या चुका टाळायच्या हे शिका. अपयशाकडून संयम शिका, यशाकडून नम्रता शिका, संकटांकडून धैर्य शिका आणि स्वामी समर्थांकडून अखंड श्रद्धा शिका. कारण जो माणूस शिकणे थांबवतो त्याची प्रगती थांबते. म्हणून आजपासून जीवनाकडे नवीन नजरेने पहा. जे नाही त्याची चिंता करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. जे हरवले त्यावर रडण्यापेक्षा जे उरले आहे त्याची किंमत ओळखा. जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. कारण स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी योग्य वेळ निश्चित करून ठेवतात. त्या वेळेपूर्वी काहीही मिळत नाही आणि ती वेळ आली की कोणतीही शक्ती ते थांबवू शकत नाही. विश्वास ठेवा,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक प्रतीक्षा आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये स्वामी समर्थ माझ्यासोबत होते. म्हणूनच मी आज येथे उभा आहे. मनुष्य जेव्हा स्वतःच्या मनावर विजय मिळवतो, तेव्हा त्याला बाहेरच्या जगावर विजय मिळवण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागत नाही. कारण बाहेरची प्रत्येक लढाई आधी मनामध्येच जिंकावी लागते. मनामध्ये जर भीती असेल, तर संधी समोर उभी असतानाही पाऊल पुढे पडत नाही. मनामध्ये जर शंका असेल, तर यश जवळ असूनही ते हातातून निसटते. पण मनामध्ये जर स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा असेल, तर काट्यांनी भरलेल्या वाटेवरून चालतानाही पायांना बळ मिळते. म्हणून सर्वप्रथम आपल्या मनाला घडवा. मनाला नामस्मरणाची सवय लावा. मनाला संयमाची सवय लावा. मनाला क्षमेची सवय लावा. कारण मन शुद्ध झाले की जीवन आपोआप सुंदर होऊ लागते. जगामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने सुख शोधत आहे. पण अनेकांना हे समजत नाही की सुख ही एखादी वस्तू नाही की बाजारातून विकत आणता येईल. सुख ही एक मनाची अवस्था आहे. ज्या मनामध्ये समाधान आहे, तेथे सुख आहे. ज्या मनामध्ये कृतज्ञता आहे, तेथे आनंद आहे. आणि ज्या मनामध्ये स्वामी समर्थांचे अखंड स्मरण आहे, तेथे भीतीला स्थानच उरत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात किती मिळाले यापेक्षा जे मिळाले त्यामध्ये किती समाधान आहे हे महत्त्वाचे आहे. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या शब्दांमुळे तुटून जातात. कोणी काही बोलले, कोणी अपमान केला, कोणी कमी लेखले की अनेक दिवस मन त्याच विचारांमध्ये अडकून राहते. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे शब्द तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमचा निर्धार तुमचे भविष्य ठरवतो. लोकांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून तुम्ही कमी होत नाही. हिरा चिखलामध्ये पडला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे परिस्थिती कितीही कठीण असली, लोकांनी कितीही टीका केली, तरी तुमच्यामध्ये असलेले सामर्थ्य कमी होत नाही. त्या सामर्थ्याला जागे करण्याचे काम श्रद्धा करते आणि त्या श्रद्धेला दिशा देण्याचे काम स्वामी समर्थ करतात. जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत, याचा अर्थ परमेश्वराने आपल्याला विसरले असा होत नाही. अनेक वेळा आपण ज्या गोष्टीसाठी हट धरतो, ती गोष्ट आपल्यासाठी योग्यच नसते. एखादे मूल जसे हातात धारदार सुरी मागते, पण आई ती देत नाही. मूल रडते, रागावते, पण आईला माहीत असते की ही वस्तू त्याच्या हिताची नाही. त्याचप्रमाणे आपणही अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. काही पूर्ण होतात, काही होत नाहीत. पण काळ पुढे गेल्यावर लक्षात येते की जे मिळाले नाही तेच आपल्या हिताचे होते. म्हणून परमेश्वराच्या निर्णयावर शंका घेऊ नका. त्याच्या वेळेवर विश्वास ठेवा. कधीही आपल्या दुःखाची तुलना दुसऱ्याच्या सुखाशी करू नका. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वेदना असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे काही ना काही संघर्ष दडलेला असतो. म्हणून बाहेरून दिसणाऱ्या चमकदार आयुष्याला पाहून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही फक्त तुमच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा. कारण दुसऱ्याचा मार्ग पाहत राहिलात तर स्वतःचा मार्ग चुकाल. स्वामी समर्थांचा खरा संदेश हा केवळ चमत्कारांमध्ये नाही, तर परिवर्तनामध्ये आहे. त्यांनी भक्तांना आळशी बनवले नाही, तर धैर्यवान बनवले. त्यांनी भीक मागायला शिकवले नाही, तर कष्ट करायला शिकवले. त्यांनी निराश व्हायला शिकवले नाही, तर संकटांसमोर हसत उभे राहायला शिकवले. म्हणून जर तुम्ही स्वतःला स्वामींचा भक्त म्हणत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये त्यांचे संस्कार दिसले पाहिजेत. तुमच्या बोलण्यात नम्रता असली पाहिजे. तुमच्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुमच्या स्वभावामध्ये प्रेम असले पाहिजे. आणि तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये नामस्मरण असले पाहिजे. जीवनात असा दिवस नक्की येतो जेव्हा आपल्या कष्टाचे फळ मिळते, पण त्याआधी संयमाची परीक्षा द्यावी लागते. जसे शेतकरी बी पेरल्यानंतर रोज ते उकरून पाहत नाही की अंकुर आला का. तो विश्वास ठेवतो, मेहनत करत राहतो आणि योग्य वेळ येताच शेत हिरवेगार होते. त्याचप्रमाणे तुमचे प्रयत्नही व्यर्थ जाणार नाहीत. आज तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असाल, सत्याच्या मार्गावर चालत असाल आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल, तर तुमच्या आयुष्यातील हिरवीगार पहाटही दूर नाही. म्हणून चिंता सोडा, पण जबाबदारी सोडू नका. अपेक्षा कमी करा, पण प्रयत्न कमी करू नका. दुःख आले म्हणून श्रद्धा सोडू नका. यश आले म्हणून नम्रता सोडू नका. आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामी समर्थांचे चरण सोडू नका.
कारण जीवनामध्ये कितीही मोठे वादळ आले तरी ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांचे नाम आहे त्याची जीवन नौका कधीच बुडत नाही. जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडतात की त्या क्षणी त्यांचा अर्थ समजत नाही. आपण मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, आशा ठेवतो, पण शेवटी अपेक्षेप्रमाणे घडत नाही. त्यावेळी मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात. मी इतके नामस्मरण केले तरी माझी प्रार्थना का ऐकली गेली नाही? मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच वाट्याला एवढे दुःख का आले? अशा प्रश्नांनी मन भरून जाते. पण त्यावेळी एक गोष्ट शांतपणे लक्षात घ्या, परमेश्वर कधीच आपल्या भक्ताला शिक्षा देत नाही, तो त्याला घडवत असतो. सोन्याला दागिना बनण्यासाठी अग्नीमध्ये जावे लागते, चंदनाला सुगंध देण्यासाठी झिजावे लागते, ऊस गोड रस देण्यासाठी चरख्यामध्ये दाबला जातो. त्याचप्रमाणे भक्तालाही दिव्यता प्राप्त करण्यासाठी जीवनातील परीक्षांमधून जावे लागते. ज्यावेळी तुमच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालत असते तेव्हा श्रद्धा टिकवणे फार कठीण नसते. पण जेव्हा चारही बाजूंनी संकटे येतात, आर्थिक अडचणी वाढतात, घरामध्ये तणाव निर्माण होतो, आपल्या माणसांचे गैरसमज होतात, शरीर साथ देत नाही आणि मन निराश होते, त्यावेळी देखील स्वामी समर्थांचे नाम ओठांवर ठेवणे हीच खरी साधना आहे. कारण भक्तीची खरी ओळख संकटाच्या काळातच होते. शांत समुद्रात कोणालाही नाव चालवता येते, पण प्रचंड वादळामध्ये जो नावेला योग्य दिशेने नेतो तोच खरा नावाडी असतो. तसेच सुखात भक्ती करणारे अनेक असतात, पण दुःखात श्रद्धा न ढळू देणारे भक्त फार थोडे असतात. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की जीवनामध्ये कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमच्याकडे आज पैसा नसू शकतो, मोठे घर नसू शकते, समाजामध्ये मोठे नाव नसू शकते, पण जर तुमच्याकडे प्रामाणिक मन, कष्ट करण्याची तयारी आणि स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा असेल तर तुमच्याकडे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण पैसा परिस्थिती बदलू शकतो, पण श्रद्धा संपूर्ण आयुष्य बदलू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच रिकाम्या हाताने कोणालाही परत पाठवत नाही. कधी तो आपल्या इच्छेप्रमाणे देतो तर कधी आपल्या हिताप्रमाणे देतो. या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. आपण जे मागतो ते आपल्या बुद्धीला योग्य वाटते, पण स्वामी जे देतात ते आपल्या संपूर्ण जीवनासाठी योग्य असते. म्हणून प्रत्येक प्रार्थनेनंतर एवढेच म्हणा, स्वामी, माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा श्रेष्ठ आहे. मला जे योग्य असेल तेच द्या आणि ते स्वीकारण्याची बुद्धीही द्या. अनेक लोक आपल्या जीवनातील प्रत्येक अपयशासाठी नशिबाला दोष देतात, पण नशिबावर रडत बसून भविष्य बदलत नाही. भविष्य बदलते ते वर्तमानामध्ये केलेल्या कर्माने. आज तुम्ही जे विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यावरच उद्याचे आयुष्य उभे राहते. म्हणून प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समजा. काल चुका झाल्या असतील तर त्यातून धडा घ्या, पण त्या चुका पुन्हा करू नका. प्रत्येक नवीन सकाळ ही स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी आहे. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय हा दुसऱ्यांवर मिळवलेला विजय नसतो. खरा विजय असतो स्वतःच्या अहंकारावर, रागावर, लोभावर, मत्सरावर आणि आळशीपणावर मिळवलेला विजय. जो स्वतःच्या दोषांवर मात करतो त्याला जग जिंकण्याची गरजच राहत नाही. कारण त्याच्या अंतःकरणातच परमेश्वराचा प्रकाश जागृत झालेला असतो. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण वेळेच्या मागे धावत आहे, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. दिवसातून काही क्षण शांत बसा. मोबाईल, गोंधळ, चिंता आणि जगाच्या धावपळीपासून थोडे दूर व्हा. डोळे मिटा. स्वामी समर्थांचे तेजस्वी स्वरूप मनामध्ये उभे करा. त्यांच्या चरणांवर आपले सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व भीती अर्पण करा. तुम्हाला जाणवेल की मनामधील ओझे हळूहळू हलके होत आहे. कारण प्रार्थना ही परिस्थिती बदलण्यापूर्वी माणसाचे मन बदलते. आणि जेव्हा मन बदलते तेव्हा परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती आपोआप वाढते. कधीही कोणाच्या यशामुळे दुःखी होऊ नका. दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. कारण दुसऱ्याच्या आनंदावर मत्सर करणारा माणूस स्वतःच्या आनंदाचे दरवाजे बंद करतो. पण दुसऱ्याच्या यशामध्ये मनापासून आनंद मानणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात स्वामी समर्थ नवीन संधी निर्माण करतात. प्रेम वाटले तर प्रेम वाढते. आनंद वाटला तर आनंद वाढतो. आशीर्वाद दिला तर कृपा वाढते. म्हणून मन मोठे ठेवा, विचार मोठे ठेवा आणि क्षमा करण्याची वृत्ती जोपासा.
शेवटी एवढेच लक्षात ठेवा, आज तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, पण उद्या त्याच डोळ्यांत आनंदाश्रूही असतील. आज तुमच्या जीवनात संघर्ष असेल, पण उद्या त्याच संघर्षाची प्रेरणादायी कथा लोकांना सांगितली जाईल. आज तुम्हाला तुमची वाट कठीण वाटत असेल, पण उद्या तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा समजेल की प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक पडझडीत आणि प्रत्येक नव्या सुरुवातीत श्री स्वामी समर्थ अदृश्यपणे तुमचा हात धरून चालत होते. जीवनामध्ये एक अशी वेळ नक्कीच येते, जेव्हा मन पूर्णपणे थकून जाते. शरीर काम करत असते, पण मनामध्ये उत्साह राहत नाही. ओठांवर हास्य असते, पण अंतःकरणामध्ये वेदना दाटून आलेल्या असतात. लोकांच्या गर्दीतही माणूस स्वतःला एकटा अनुभवतो. त्यावेळी अनेकांना वाटते की आता माझ्या आयुष्यामध्ये काहीच उरले नाही. पण याच क्षणी परमेश्वर आपल्या भक्ताच्या सर्वात जवळ असतो. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास गमावतो, तेव्हा स्वामी समर्थ त्याला आपल्या कृपेच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. स्वामी समर्थ सांगतात, जीवनामध्ये कोणतीही रात्र कायमची नसते. कितीही गडद अंधार असला तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख आले, कितीही संकटे आली, कितीही अपयश आले, तरी आशेचा सूर्य पुन्हा उगवणारच आहे. फक्त त्या पहाटेची वाट पाहण्याचा संयम तुमच्यामध्ये असला पाहिजे. अनेक भक्तांना कृपा मिळते, पण ती योग्य वेळ आल्यावरच मिळते. कारण अकाली मिळालेली गोष्ट टिकत नाही, योग्य वेळी मिळालेली कृपा मात्र संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. कधीही स्वतःला अभागी समजू नका. कारण परमेश्वराने निर्माण केलेला कोणताही जीव व्यर्थ नसतो. प्रत्येक जन्मामागे एक उद्देश असतो. प्रत्येक श्वासामागे एक कारण असते. तुम्ही या पृथ्वीवर विनाकारण आलेले नाही. तुमच्याकडून कोणाचे तरी भले होणार आहे, कोणाच्या तरी जीवनामध्ये प्रकाश जाणार आहे, कोणाच्या तरी अश्रूंना आधार मिळणार आहे. म्हणून स्वतःच्या अस्तित्वाचा अपमान करू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा. कारण जो स्वतःचा आदर करतो, त्यालाच इतरांचा आदर करता येतो. अनेक वेळा आपण आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतो. पण स्वामी समर्थांच्या मार्गावर चालायचे असेल, तर सर्वप्रथम स्वतःशी प्रामाणिक व्हावे लागते. स्वतःच्या चुका स्वीकारणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट तो अधिक मोठा बनतो. कारण चूक मान्य करण्यासाठी धैर्य लागते. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो, पण नम्रता त्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. म्हणून दररोज रात्री स्वतःला विचारा, आज मी कोणाचे मन दुखावले का? कोणाला मदत करण्याची संधी असूनही मी दुर्लक्ष केले का? माझ्या शब्दांमुळे कोणाला वेदना झाल्या का? असे आत्मपरीक्षण करणारा भक्त दिवसेंदिवस अधिक शुद्ध होत जातो. जीवनामध्ये काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काही लोक तुमच्या अपयशावर हसतील. पण यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. सूर्य रोज प्रकाश देतो. काही लोक त्या प्रकाशामध्ये चांगले काम करतात तर काही वाईट. पण सूर्य आपला प्रकाश देणे थांबवत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मनातील प्रेम, दया, करुणा आणि प्रामाणिकपणा दुसऱ्यांच्या वागण्यामुळे कमी होऊ देऊ नका. कारण तुमचे कर्म तुमच्या हातात आहे, त्याचे फळ स्वामी समर्थांच्या हातात आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये सर्व काही मिळवणे म्हणजे यश नव्हे. भरपूर पैसा असूनही मन अशांत असेल, तर ते वैभव निरर्थक आहे. मोठे घर असूनही त्यामध्ये प्रेम नसेल, तर त्या भिंतींना अर्थ नाही. समाजामध्ये मान सन्मान मिळूनही मनामध्ये अहंकार असेल, तर ते यश अपूर्ण आहे. खरे यश म्हणजे रात्री शांतपणे झोप लागणे. खरे यश म्हणजे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहणे. खरे यश म्हणजे आपल्या कष्टाची कमाई प्रामाणिकपणे घरी आणणे. खरे यश म्हणजे संकटामध्येही श्रद्धा न सोडणे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुमच्या मनाला शांतता देईल, विचारांना दिशा देईल, कर्माला पवित्रता देईल आणि आयुष्याला अशी ताकद देईल की एक दिवस तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल, इतका मोठा प्रवास मी कसा पार केला? आणि त्या क्षणी अंतःकरणातून एकच उत्तर उमटेल, मी नाही. हे सर्व श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच झाले. आणि शेवटी एवढेच सांगतो, जर आज तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, तर त्यांना लाजू नका. ते अश्रू कमजोरीचे नाहीत, ते तुमच्या संघर्षाचे साक्षीदार आहेत. पण हे अश्रू कायमचे राहणार नाहीत. एक दिवस हाच संघर्ष तुमची ओळख बनेल. हाच संयम तुमचे सामर्थ्य बनेल.
हीच श्रद्धा तुमच्या आयुष्याचे भाग्य बदलेल. आणि त्या दिवशी तुम्ही हात जोडून एवढेच म्हणाल, स्वामी, मला वाटत होते मी एकटाच चाललो आहे, पण प्रत्येक पावलावर तुम्हीच माझा हात धरून चालत होतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा जप तुमच्या मनाला शांतता देईल, विचारांना दिशा देईल, कर्माला पवित्रता देईल आणि आयुष्याला अशी ताकद देईल की एक दिवस तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल, इतका मोठा प्रवास मी कसा पार केला. आणि त्या क्षणी अंतःकरणातून एकच उत्तर उमटेल, मी नाही. हे सर्व श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.